नमस्कार अमरावती. अमरावतीतील भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 9 वर्षीय सनिधी सचिन कावरेच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुलीच्या आईने उपचारादरम्यान आलेल्या अडचणी आणि मदतीबाबत संताप व्यक्त केला आहे. फोटो सेशन झाले पण प्रत्यक्ष मदतीला कोणीच आले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. अमरावतीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली 9 वर्षीय सनिधी कावरे सध्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी पुढील काही दिवसांत तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान सनिधीच्या आई दीपा कावरे यांनी उपचारादरम्यान आलेल्या अडचणी मांडत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुलीला भेटण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी रुग्णालयात आले. आर्थिक मदतीची आश्वासनेही दिली गेली. मात्र प्रत्यक्षात उपचारांचा सर्व खर्च कुटुंबालाच करावा लागल्याचा दावा त्यांनी केला. माझं नाव सौ दीपा सचिन कावरे आहे. माझ्या मुलीचं नाव सनिधी सचिन कावरे. तिचे पप्पा एक सफाई कामगार आहे, कचऱ्याच्या गाडीवर काम करतात. आम्ही खूपच गरीब लोक आहो. वॉचमॅन म्हणून आम्ही राहतो. तसंच माझ्या मुलीवर 16 तारखेला जो हमला झाला, तिला कुत्र्यांनी चावलं. त्याच्यानंतर आम्ही रेडियंटला नेलं. रेडियंटवाल्यांनी असं सांगितलं आहे की 3 वाजता सुपर स्पेशालिस्ट स्किनचे स्पेशालिस्ट डॉक्टर येतात. आम्ही तिला 11:30ला ॲडमिट केलं. तेव्हा त्यांनी लसीकरण वगैरे काय ते इंजेक्शन दिलेत आणि आमच्याकडनं सगळे रिपोर्ट्स वगैरे करून घेतले. त्यांनी कुठल्याही प्रकारच्या पावत्या भरून कुठलेही रिपोर्ट्स क्लिअर करून दिले नाही आम्हाला. परत त्यांनी आमचा वेळ खूप घालवला. म्हटले की आम्ही 3 वाजता डॉक्टर येत आहे स्पेशालिस्ट, तुम्ही थांबून जा. डॉक्टर आल्यानंतर आपण निर्णय घेऊ. परत 3ला न येता 4:30-5 असंच आमचा टाईम गेला. खूप कार्यकर्ता आले, जसे महापौर आले, VIP पूर्ण कार्यकर्ते आलेत. आता त्यांची एवढ्या जणांची मी नावं घेणं मला शक्य नाही आहे. आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हे खूप गरीब वर्ग आहे, यांच्याकडून पैसे घेऊ नका एकही रुपया. तरी त्यांनी आमच्याकडून 13,500 रुपये बिल काढलं आणि त्यांच्याकडे ॲम्ब्युलन्स असूनही त्यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्सची सुविधा दिली नाही. ॲम्ब्युलन्सचे सुद्धा 700 रुपये मागितले आणि जेव्हापर्यंत आम्ही तिचे पैसे क्लिअर करत नाही तेव्हापर्यंत आम्हाला त्यांनी डिस्चार्ज पण दिला नाही. सर, हे सगळं बरोबर आहे, हे पूर्ण खरं आहे की तेव्हापर्यंत एवढे कार्यकर्ते आले, त्यांनी सगळ्यांनी सांगितले एकही रुपया घेऊ नका. तरी त्यांनी आमच्याकडून 13,500 घेतल्याशिवाय आम्हाला सुट्टी दिली नाही. ते 13,500 आम्ही कसे कुठून आणले, कसे कोणाला मागितले हे फक्त आम्हालाच माहिती आहे. गरीब माणसाजवळ एवढा पैसा एका वेळेस येणार कुठून? मला जे माझे पैसे गेलेले आहेत ते सगळं परत पाहिजे आणि तसंच मला माझ्या मुलीचा जसा अगोदर चेहरा होता तसा पूर्ण रिकवर करून पाहिजे. सगळ्या घटनेला जिम्मेदार एक तर सर्वात मोठे महानगरपालिका आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे मोठे कार्यकर्ते येऊन राहिले, VIP लोक सगळे आश्वासन देऊन हात जोडून सगळे निघून जातात, करून कोणीच काही नाही राहिलं. हे सगळं बरोबर आहे, खरंच ते येतात. त्यांचं फक्त ते पार्टीचं नाव जाहीर करण्यासाठी की आमच्या पक्षाने हे केलं, आमच्या पक्षाने ते केलं. प्रत्येक पक्षावाले वेगळे आपापल्या विचार मांडून राहिले. प्रत्येक पक्षावाले सांगून राहिले की आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. काल तशा नवनीत मॅडम आल्या होत्या, नवनीत राणा मॅडम आल्या होत्या. त्यांनी पण सांगितलं की आम्ही विचार करू, आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही राशन कार्ड द्या, आधार कार्ड द्या, हे सर्व तुमचं सवलतमध्ये होते. हे तर आम्हालाही माहिती आहे ना की हे सगळं आम्हाला सवलतमध्ये होऊन राहिलं. मग तुमची मदत कुठून मिळून राहिली? तुम्ही आमच्यावर लक्ष कुठून देऊन राहिले? सध्या सनिधीवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टर तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. पुढील काही दिवसांत प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका, रुग्णालयीन सुविधा आणि गरजू कुटुंबांना प्रत्यक्ष मदत मिळते का याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.